अभोण्यातील कालव्यात फेकला ट्रकभर कचरा। कचऱ्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात। अभोणा ग्रामपंचायतचा गजब कारभार। भारत सरकार देशभर स्वच्छ भारत मिशनचा उपक्रम राबवित आहे। गाव गाव स्वच्छ व्हावे, लोकांचे आरोग्य निरोगी राहावे हा यामागील उद्देश असला तरी कळवण तालुक्यातील अभोणा या सुशिक्षित लोकवस्तीच्या सुधारलेल्या गावात ग्रामपालिकेच्या कृपेने त्या उपक्रमाची साधी सावली न पडल्याने जेथे बघावे तेथे दुर्गंधीयुक्त कचऱ्याचे ढीग दृष्टीस पडतायत। नांदुरी रस्त्यावरील चणकापूर उजव्या कालव्यात ट्रकभर कचरा फेकून पराक्रम करणाऱ्यांनी लोकांचे आरोग्य धोक्यात आणले आहे। अभोणा ग्रामपालिकेने आज नाव लौकिक स्वच्छतेसाठी नव्हे तर अस्वच्छतेसाठी मिळविले आहे। कर्तबगार समजून ग्रामविकास कार्यासाठी अनेकांना निवडून सिंहासनावर बसविले, पण अल्पावधीतच सत्तेची नशा चढलेल्यांना नागरी समस्या दिशेनाशा झाल्याचा वाईट अनुभव घेण्याची वेळ लोकांवर आली आहे। गाव मोठे, कचरा टाकू कुठे हा रोजचा ज्वलंत प्रश्न भेडसावत आहे। कचरा डेपोसाठी गावात जागाच नसल्याचा जावई शोध ग्रामपालिका प्रशासनाने लावून ठेवला आहे। गाव परिसरातील गावठांच्या जागा स्थानिक व उपऱ्या लोकांकडून बळकावण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित झाला आहे। काही जागा गाव पुढाऱ्यांनी प्रधानमंत्री आवासच्या नावाखाली हजारो रुपयात विकल्याच्या तक्रारी होत आहेत। गावात ग्रामविकास कार्य असो की काही गंभीर समस्या, पण दुर्दैवाने यात अंग चोरून तोंडावर बोट ठेवून अलिप्त राहण्याची प्रवृत्ती बळावल्याने ग्रामविकासला गंज चढला आहे। अनेक महाभाग निवडणुकीत 1500 रुपयात विकले जात असल्याने 5 वर्ष तोंड बंद करून वेड्यांसारखे वागत असल्याने ग्रामपालिका प्रशासन बिनबोभाटपणे मनमानी कारभार करण्यात गुंतली आहे। आज गावच्या दर्शनी भागात दुर्गंधीयुक्त कचऱ्याचे मोठमोठे ढीग पडले आहेत। नांदुरी रस्त्यावरील चणकापूर उजव्या कालव्यात फेकलेला ट्रकभर कचरा तुंबला होता। 4 दिवसांपूर्वी धरणातून कालव्यात पूर पाणी सोडल्याने सर्व कचरा पाण्यासोबत कळवण देवळा गावाकडे वाहून गेला आहे। काठावरील शिल्लक कचरा बघ्यांचे लक्ष वेधून घेत आहे। या दूषित झालेल्या पाण्यामुळे लोकांचे आरोग्य बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे। याबाबत तक्रारींना वाटण्याच्या अक्षता लावल्या जात असल्याने लोकांच्या सहनशीलतेचा कडेलोट होण्याची भीती व्यक्त होत आहे। मराठी केसरी न्यूज साठी प्रतिनिधी पद्मभूषण शाह, अभोणा। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।